एलसीसाठी 500 रुपयांची कथित वसुली, संतप्त पालकांचा उद्रेक, 60हून अधिक सह्यांसह शिक्षकांच्या तातडीच्या बदलीची मागणी, विधवा महिला अनाथ विद्यार्थ्यांकडूनही पैसे घेतल्याचा आरोप, सरपंचाशीही गैरवर्तन झाल्याचा दावा, चौकशीचे आदेश। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा तालुक्यातील बुधावली येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक यांच्या विरोधात गावकरी आणि पालकांनी गंभीर आरोप करत थेट बदलीची मागणी केली आहे। पंचायत समितीकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनावर 60हून अधिक पालक व गावकऱ्यांच्या सह्या असून या प्रकरणामुळे परिसरातील शिक्षक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवेदनानुसार विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी संबंधित शिक्षक प्रत्येकी 500 रुपये घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच पैसे मागण्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांशी गैरवर्तन करून अयोग्य भाषेचा वापर केल्याचाही दावा करण्यात आलाय। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही विधवा महिला आणि अनाथ विद्यार्थ्यांकडूनही पैसे घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सरपंच शानुबाई वळवी शाळेत चौकशीसाठी गेल्या असता त्यांच्याशीही उद्धटपणे वागण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकरी व पालकांनी संबंधित शिक्षकाची तातडीने बदली करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे। या संदर्भात गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी तक्रारीची दखल घेत तातडीने चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगितले। सत्य, निष्पक्षता आणि जनहित हीच आमची बांधिलकी। समाजातील प्रत्येक प्रश्नाला निर्भीडपणे वाचा फोडणे, सामान्य नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि जबाबदार पत्रकारितेद्वारे परिवर्तन घडवणे हेच परिवर्तन न्यूजचे ध्येय आहे। तुमच्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण तुमचा आवाजच आमची ताकद आहे। निरंजन अजबसिंग पाडवी, माझा मुलगा बुधावली शाळेत शिकतो। मी तिथली आहे, ते सरांनी 500 रुपये घेतले तेव्हा तो दाखला दिला आणि माझ्या कोर्टात केस चालू आहे। ते जेमतेम मजुरी करून मी 500 रुपये दिले तेव्हा मला दाखला दिला। नवऱ्याने मला सोडून दिलं, मग मुलगा माझ्या सोबत आहे। मग सरांना विचारलं मी कशासाठी 500 रुपये घेतो, नाही म्हणे कंपल्सरी 500 रुपये घेतो मी दाखला द्यायचे, 500 रुपये आणा आणि तेव्हा दाखला घेऊन जा। मग मी शेतात कामाला गेले, 8-15 दिवस लागले, तेव्हा ते 500 रुपये दिले मी, तेव्हा दाखला काढून जमा केला। मी ग्रुप ग्रामपंचायत लोबाणीचे सरपंच आहे आणि आमचे बुधावली गाव जिल्हा परिषद शाळा माध्यमिक या गावात शिक्षकाचे नाव आहे अमित शंतू पाडवी। तर त्याची वागणूक अशी आहे शाळेमध्ये, ही विधवा बाई आहे। हिच्या मुलाला मारहाण केलं त्यांनी, त्या दिवसापासून तो 1 वर्षापर्यंत शाळेतच गेला नाही आणि ही आहे घटस्फोटी महिला, तिच्या नवऱ्याने सोडून दिलं आहे, कोर्टात तिची केस चालू आहे। तर ती मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते, तर तिच्याकडून सुद्धा 500 रुपये घेतल्याशिवाय दाखला देणार नाही। 3 दिवस फिरली तरी शिक्षकांनी दाखला दिला नाही। ती शेवटी 500 रुपये दिले तेव्हा तिला हातात दाखला भेटला आणि तिच्या मग पुढच्या शिक्षणासाठी तिने मुलाला ऍडमिशनासाठी दिलं। तर आमचे पालक आणि गावकरी म्हणून या शिक्षकाची तक्रार आहे की या शिक्षकच्या आमच्या गावाहून बदली करावी आणि हकालपट्टी व्हावी आणि दुसरा शिक्षक नेमणूक करावी, ही आमची पालकांची आणि गावकऱ्यांची तक्रार आज आम्ही लेखी स्वरूपात बीडीओ साहेबांनाही दिली, गट विकास अधिकारीलाही दिली आणि नंतरची राहिलेले अजून जिल्ह्यावरही आम्ही तक्रार सादर करायला जातो आहे। आम्हाला या 8 दिवसात या शिक्षकची बदली पाहिजे। गेल्या वर्षी बी एक मुलीला मारलं तर मुलीच्या वडील बरोबर हे शिक्षक भांडले, तक्रार दिली इथं शिक्षण अधिकारीकडे, काही त्याची चौकशी झाली नाही। आणि तो असं सांगतो मी सरपंच आहे, मी विचारलं गावाचं सरपंच म्हणून मी विचारलं, पालक माझ्याकडे तक्रारीला आले, म्हटलं 500 रुपये का घेतात, दुसऱ्या गावात तर 100 रुपये घेता, तुम्ही 500 का घेतले? तर मला असं उद्धट भाषाने बोलले की तुम्हाला काय दुःख लागलं, मी 500 रुपये घेतो म्हणून तुम्हाला दुःख लागलं का, दुःख होतो आहे का, असं मी एक पदाधिकारी माणूस तरी माझ्या तोंडावर ते शिक्षक ते उद्धट भाषाने बोलले। म्हणून आम्ही हा असा उद्धट बोलणारा आणि विद्यार्थ्यांना मारहाण करून
4 विद्यार्थी असे आहे चौथीचे 1 वर्षभर शाळेत आले नाही, त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे. आणि घटकपती महिला एक विधवा महिला आहे, विधवा महिलांकडून सुद्धा पैसे घेतले 500 पूर्ण पालकांकडून, तेव्हा त्यांना दाखले भेटले. म्हणून असा शिक्षक आमच्या शाळेवर, आमच्या आमची गावाची आमची शाळा आहे ती, गाव आमचे आहे, शाळा आमची आहे, मुले आमची आहे, गावाचे मुले म्हणजे आमचे मुले आले तर आम्हाला असा शिक्षक नको पाहिजे, आम्हाला दुसरा शिक्षक द्या, ही आमची मागणी आहे.